पिंपळनेर येथील समांतर पुलावर पुलाच्या दोन्ही बाजूला दुकानदार व भाजी विक्रेते बसत असल्याने अवजड वाहन व नागरिकांच्या होणाऱ्या रहदारीमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण? पिंपळनेर नगर परिषद, सामोडे ग्रामपंचायत, पिंपळनेर पोलीस, दुकानदार की वाहनधारक नागरिकांमधून संतप्त सवाल उपस्थित होत आहे। या ठिकाणी रस्ता मोकळा करून नियमित सिटी पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी रास्त मागणी होत आहे। पिंपळनेर शहरातून बसस्टँड जवळ असलेल्या समांतर जुन्या पुलावर अपघात टाळण्यासाठी पिंपळनेर पोलिसांनी एका पुलावरून दुतर्फी वाहनास निर्बंध असल्याचे फलक लावत जुन्या पुलावरून सटाणाकडे जाणारे वाहनांना व नव्या पुलावरून सामोडे चौफुलीकडे जाणाऱ्यांसाठी खुली करण्यात आली आहे। मात्र नव्या समांतर पुलावर दोन्ही बाजूला भाजी विक्रेते, हातगाडीवर विक्री करणारे व कटलेरीची दुकाने व्यावसायिकांनी थाटलेली आहेत। यामुळे नव्या पुलावरून नागरिक, टू व्हीलर, कार, अवजड वाहनांची एकच गर्दी होत असल्याने तारेवरची कसरत करत मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागत आहे। या पुलावरून प्रवास करणाऱ्यांसाठी जणू अपघाताचे आमंत्रणच प्रशासनाकडून देण्यात आले आहे असे चित्र दिसून येत आहे। पुलाचा काही भाग पिंपळनेर हद्दीत तर काही भाग सामोडे हद्दीत येतो। प्रशासनाने नवा पूल मोकळा न करता फक्त फलक लावून मोकळे झाले आहे। या ठिकाणी सिटी पोलिसांची नेमणूकही करण्यात आलेली नाही। यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून या विक्रेत्यांवर कारवाई करत रहदारीची समस्या सोडवेल कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे। अवजड वाहन व नागरिकांच्या होणाऱ्या रहदारीमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण? पिंपळनेर नगर परिषद, सामोडे ग्रामपंचायत, पिंपळनेर पोलीस, दुकानदार की वाहनधारक नागरिकांचा असा संतप्त सवाल नागरिकांमधून होताना दिसून येत आहे। शुक्रवारी तर ही समस्या अधिकच बिकट होताना दिसते। या ठिकाणी रस्ता मोकळा करून नियमित सिटी पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी रास्त मागणी होत आहे।